Morning all of you. In this lecture we will start our unit number 3, project planning. Okay, आज आपण project planning start करतो because in last month we were already on unit number first and 2, right? So project unit number 2 मध्ये काही क्वेश्चन रिमेनिंग असतील ते तुम्हाला सेल्फ स्टडी साठी दिले जातील. हार्डली 2 क्वेश्चन रिमेनिंग आहे कोणते ते सेल्फ स्टडी साठी असतात. So start करूयात आपण what is mean by project planning. So first question is what is business planning? Explain steps in business planning process. आधी आपण बिझनेस ओव्हरऑल प्लॅनिंग काय असणार आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्यानंतर मग त्याचा फोर्थ जो पार्ट आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग त्याच्याकडे जाणार आहोत. तो काय आहे बघा, business planning and its stage. So planning is deciding in advance what to do, how to do, when to do and where is to be do. Right? म्हणजे कोणतीही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आधी आपल्याला प्लॅनिंग करणं महत्त्वाचं आहे बिकॉज एखादी ऍक्टिव्हिटी सक्सेस कशी व्हायला हवी किंवा त्यामधून ऑप्टिमम आउटपुट कसे मिळायला हवे त्या इंटेन्शनने आपण प्लॅनिंगला इम्पॉर्टन्स देतो. मग प्लॅनिंग म्हणजे काय? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. राईट? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन advance what to do, how to do, when to do and where is to be do. म्हणजे प्रत्येक ऍक्टिव्हिटी वेल इन ऍडव्हान्स जेव्हा आपण डिफाइन करतो त्या ऍक्टिव्हिटीला प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. प्लॅनिंगची डेफिनेशन क्लिअर झाली का बघा. अकॉर्डिंग टू कुंटसने ही डेफिनेशन दिलेली आहे प्लॅनिंगची. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स. कोणतीही ऍक्टिव्हिटी फुलफिल होण्याच्या आधी, रन होण्याच्या आधी ज्या गोष्टी आपण डिसाइड करतो त्याला प्लॅनिंग असं म्हटलेलं आहे. लक्षात राहील डेफिनेशन. प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स what to do, how to do, when to do and where is to be do. Clear? Then planning bridge the gap from where we are and to where we want to go. म्हणजे आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपली आत्ताची सिच्युएशन काय आहे, आपण करंट स्टँड आपला काय आहे, त्यामधला जो गॅप आहे, त्यामध्ये जो ब्रिज आहे हे करण्याचं काम प्लॅनिंग अंडर होऊ शकतं. Then business planning is the process that involves the creation of mission or goal for the company as well as defining the strategy that will be used to meet those goal or mission. म्हणजे जे ऑब्जेक्टिव्ह आहे किंवा मिशन आहे, विजन आहे हे सक्सेस करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर प्लॅनिंग हे करावं लागणार आहे. It all the encompasses the goals, strategy and action that are required to ensure survival, prosperity and growth of the business. Okay? Each and every activity साठी आपल्याला काय मस्ट आहे तर प्लॅनिंग हे मस्ट असणार आहे. इन शॉर्ट पहिल्या पार्ट मध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं आहे, प्लॅनिंग म्हणजे काय. ओके, अँड प्लॅनिंग इज नेसेसरी फॉर ऑल ऍक्टिव्हिटी इन द ऑर्गनायझेशन. मग ते कोणतीही असेल, फॉर एक्झाम्पल अचिव्हिंग गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह, अचिव्हिंग मिशन अँड विजन ऑफ द ऑर्गनायझेशन असेल, ऍज वेल ऍज प्रोडक्शन असेल किंवा ऍज वेल ऍज युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस असतील, ह्या प्रत्येकासाठी आपल्याला प्लॅनिंग हे मस्ट असणार आहे. इज क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? काय लिहायचं बघा मग. ऑनलाईन स्टुडंट क्लिअर झाला का इंट्रोडक्टरी पार्ट? व्हेरी गुड. सो इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय लिहाल? प्लॅनिंग इज डिसाइडिंग इन ऍडव्हान्स अकॉर्डिंग टू कुंटस म्हणा. हा कुंटस. According to Kuntas, planning is deciding in advance what to do, how to do, how to do, when to do, and where is to be do. Where is to be do. Planning is deciding in advance what to do, how to do. सगळे क्वेश्चन विचारायचे आहेत त्यामध्ये, त्याचा आपल्याला आन्सर मिळेल. What to do, how to do, when to do, where is to be do. And second sentence मध्ये लिहा मग planning is necessary for all activity in the organization. Planning is necessary
for all activities in the organization such as achieving objective. Achieving all activities in the organization. Such as कोणत्या ऍक्टिव्हिटी थोडक्यात पुढे ऍड करा such as achieving goals and objective, optimum utilization of resources. थोडक्यात ऑब्जेक्टिव्ह थोडेसे पुढे ऍड. पुढे जाऊया आपण. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. चला हेडिंग द्या स्टेप्स इन बिझनेस प्लॅनिंग प्रोसेस. आता तुम्हाला मी आधीही सांगितलेलं आहे स्टेप्सचा कोणताही क्वेश्चन आला तर त्या स्टेप्स तुम्हाला सिक्वेन्स वाईजच लक्षात ठेवाव्या लागतात है ना. त्यामध्ये कोणतीही स्टेप तुम्ही स्किप नाही करू. तो फर्स्ट स्टेप आहे अनालाइज द एक्सटर्नल environmental factor. Analyze the external environment. The first step in the business planning process is to analyze external environmental factor. These factors affect the function of the business and not control it. Right? म्हणजे आधी आपण कशाचा स्टडी करणार ज्या गोष्टी आपल्या कंट्रोल मध्ये नाहीयेत. राईट. सो म्हणजेच असे कोणते फॅक्टर आहेत बरं एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो these factors like political, economical, technological, environmental and legal etc. etc. हे आपण ऑलरेडी लर्न केलेले आहे. त्याला पेस्टल कंट्रोल किंवा पेस्टल अनालिसिस असं सुद्धा म्हटलं जातं. Is it clear first step? This is the first step of business planning process. Okay, so काय आहे हे सांगायचे. The first step in the business planning process is to analyze external environmental factor because these factors are uncontrollable. लक्षात येते काय सिक्वेन्स असेल बघा. This is the first step of business planning process. ऑनलाइन स्टूडेंट सेम टाइमला लिहून घ्यायचे. The first step in the business planning process is to analyze external environmental factor. Because these factors are direct impact on functioning of the business. Or directly these factors are uncontrollable factor असं मेंशन केलं तरी चालेल. फॅक्टर कोणते आहेत किंवा दिस इज ऑल्सो नोन ॲज अ पेस्टल कंट्रोल अनालिसिस सुद्धा याला म्हटलं जातं. पेस्टलचा फुल फॉर्म ऍड करा अदरवाइज नाही केला तरी चालेल. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचे कळलं का सगळ्यांना. ऑनलाइन स्टूडेंट इज इट क्लियर फर्स्ट स्टेप. ते पॉइंट विचारल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये तुमचे रिस्पॉन्सेस येऊ दे. व्हेरी गुड नादिरा. मी बाकीचे स्टुडंट अटेंडन्स लावायला आलेत का. चलो नेक्स्ट पॉइंट. आता आपण एक्सटर्नल ज्या आधी गोष्टी कंट्रोल मध्ये नाहीयेत त्या कंट्रोल करायचा प्रयत्न केला लाईक अ एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. राईट. सो सेकंड स्टेप काय असणार आहे अनालाइज इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो सेकंड स्टेप अनालाइज द इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर. सो बिझनेस मॅनेजर मस्ट अनालाइज इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर which includes. आता इंटरनल फॅक्टर कोणते आहेत हे स्पेसिफिक तुम्हाला इथे मेंशन करावे लागेल. ओके. इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर हे कसे आहेत तर कंट्रोलेबल आहे.
वी कॅन इझिली कंट्रोल. इझिली इन द सेन्स की ह्युमन रिसोर्सेस अपॉइंट करायचे आहे, आपण इझिली अपॉइंट करू शकतो ऍज अ पार्ट ऑफ रिक्वायरमेंट. ओके. देन टेक्नॉलॉजी एखादी न्यू आली तर आपण परचेस करू शकतो, असं नाही की नाहीच परचेस करू शकत. आपण लोन घेऊ शकतो किंवा बाकीच्या काहीतरी प्रोव्हिजन करून टेक्नॉलॉजी अडॉप्ट करू शकतो, परचेस करू शकतो. देन मॉनिटरी रिसोर्सेस आहेत, म्हणजे फंड्स आपण क्रिएट करू शकतो. लाईक दिस इज द कंट्रोलेबल फॅक्टर. राईट. हे कसे आहेत तर कंट्रोलेबल फॅक्टर असतात. राईट. बिझनेस मॅनेजर मस्ट अनालाइज internal environmental factors. Business manager must analyze internal environmental factors, which includes human resources, physical resources, technology, monetary resources, etc. Monetary resources, etc. आणखी जर ऍड करायचं असेल तर इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टर आर कंट्रोलेबल फॅक्टर. आणखी मग टँजिबल इनटँजिबल नॉट नेसेसरी ऍड करायचं असेल करू शकता. म्हणजे इथे इंटरनल मध्ये अगेन बायफर्केशन केलं जातं. टँजिबल फॅक्टर कोणते आहेत, इनटँजिबल फॅक्टर कोणते आहेत ते सुद्धा अनालाइज केले जातात. इज इट क्लियर? सेकंड पॉइंट. Then point number 3, define the vision and mission. Define the vision and mission. तर विजनचं मीनिंग काय आहे आणि मिशनचं मीनिंग काय आहे हे आधी तुम्हाला क्लिअर असतं. ओके. आणि ह्या स्टेप मध्ये आपण काय करतो, विजन स्टेटमेंट आणि मिशन स्टेटमेंट आधी तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे. देन वी विल इझिली डिफाइन ऍक्च्युअल प्लॅनिंग प्रोसेस. राईट. सो विजन मीन्स अ विजन स्टेटमेंट डिस्क्राइब व्हॉट अ कंपनी वॉन्ट टू बी इन द फ्युचर. ओके. तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे इन फ्युचर मध्ये, जेव्हा या गोष्टी तुम्ही डिसाइड करताय तेव्हा त्या विजन मध्ये इन्क्लूड होतात. राईट. मग मिशन मध्ये काय आहे, मिशन स्टेटमेंट includes it is the statement of the business reason for being. ओके. इथे तुम्हाला ऍक्च्युअल रिझन मेन्शन करायचं आहे. द मिशन स्टेटमेंट concerned with the scope of the business and distinction between other. ओके. एक बाकी सिमिलर टाइप्स ऑफ बिझनेस पेक्षा तुमचा बिझनेस वेगळा असतात, हे सुद्धा तुमच्या मिशन स्टेटमेंट मध्ये इन्क्लूड. ओके. सो इन सिंपल मिशन स्टेटमेंट मध्ये आणखी काय सांगितलं जातं, व्हाय डू वी एक्झिस्ट. राईट. खूप नाही डिटेल लक्षात राहिलं तरी चालेल, पण मिशन स्टेटमेंट डॅश व्हाय डू वी एक्झिस्ट. इज इट क्लिअर? क्लिअर झालं का? आधी विजन मध्ये काय आहे हे क्लिअर लक्षात ठेवा आणि मिशन मध्ये काय आहे. विजन मध्ये लक्षात ठेवा, अ विजन स्टेटमेंट डिस्क्राइब व्हॉट अ कंपनी वॉन्ट टू बी इन फ्युचर. इथेपर्यंत येऊ दे. इन शॉर्ट लक्षात ठेवायचं असेल, वेअर डू वी एम टू बी. हे नाही लक्षात राहणार, दॅट मीन्स सिंपल लक्षात ठेवा, विजन स्टेटमेंट डिस्क्राइब व्हॉट अ कंपनी वॉन्ट टू बी इन द फ्युचर. क्लिअर? इथे in this step here business manager define vision and mission statement. पहिले सिंपल सेंटेन्स ऍड केला तरी चालेल. in this step here business manager define vision and mission statement. so vision dash mission dash. vision मध्ये काय येईल ऍड करा, मिशन मध्ये काय येईल. मिशन मध्ये येईल why do we exist मिशन मध्ये, आणि विजन मध्ये येईल the vision statement describe what a company want to be in future. Is it clear?
इज क्लिअर एव्हरीवन? मॅडम मध्ये काही आणखी काही शॉर्ट करायचं असेल तरी करू शकता. इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट? मॅडम मिशनचं पुन्हा एकदा सांगा ना. तेच डिस्क्राईब परत केलेलं आहे की मग हिअर वी कम्पेअर अवर बिझनेस ॲज अ सिमिलर टाइप्स ऑफ बिझनेस. इट्स लाईक अ व्हेरी डिस्क्रिप्टिव्ह कन्सेप्ट, पण शॉर्ट मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल, एक्झिस्ट ह्या एक्झिस्टन्स ह्या वर्ड मध्ये इतकं मिनिंग आहे की तुमचे खूप सारे त्यामध्ये पर्पज असू शकतात. राईट? क्लिअर? इज इट क्लिअर ऑनलाईन स्टुडंट? येस मॅम. ओके, चाट बॉक्स मध्ये फटाफट रिप्लाय द्या. नेक्स्ट स्टेप, सेट कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. सेट कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. इथे स्टार्ट काय कराल? ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. इथून स्टार्ट करा. Objective in this step here manager decide objective of the corporate objective of the organization. So objective must be smart. Smart capital मध्ये येऊ दे आणि smart stand for. एक ह्या पद्धतीने तुम्ही ऍड करू शकता. अदरवाइज ऑब्जेक्टिव्ह कोणते असतात हे सुद्धा तुम्ही ऍड करू शकता. फॉर एक्झाम्पल कस्टमर सॅटिस्फॅक्शन, मॅक्सिमम प्रॉफिट, इन्क्रीज सेल, ग्रोथ, एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन, देन गुडविल, whatever it may be, जे काही आहे ते ऑब्जेक्टिव्ह तुम्ही ऍड करू शकता. अदरवाइज इन दिस स्टेप हियर मॅनेजर डिसाइड कॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ह. सो ऑब्जेक्टिव्ह मस्ट बी स्मार्ट. स्मार्ट कॅपिटल मध्ये मेन्शन करा आणि स्मार्टचं मिनिंग स्मार्ट स्टँड फॉर. मग काय दिलेलं आहे स्मार्टचं मिनिंग? स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बाउंड. इट्स व्हेरी सिम्पल. इज इट क्लिअर? लिहून घ्या फटाफट. This step manager decide corporate objective of the organization. Objective must be smart. Smart stand for specific, measurable, achievable, realistic and time bound. Right? जे तुम्ही ऑब्जेक्टिव्ह सेट कराल ते स्पेसिफिक असायला हवं. ते अचीव करण्यामध्ये खूप सारे इयर गेलेले आहेत असं असू नये. स्पेसिफिक. ओके, सो जनरली ह्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण मग शॉर्ट ऑब्जेक्टिव्ह, लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह, सब ऑब्जेक्टिव्ह असे ऑब्जेक्टिव्ह फ्रेम करू शकतो. Then measurable, that means we can easily measure. अरे हा हे ऑब्जेक्टिव्ह अचीव झालेला आहे का, हे ऑब्जेक्टिव्ह अचीव नाही झालेला आहे का, म्हणजे आपल्याला तो कॉन्फिडन्स असला पाहिजे किंवा वी कॅन इझिली मेजर इन न्यूमरिकल टर्म्स. राईट? देन अचिवेबल. ओके, थोडेफार इफोर्ट घेऊन आपण काय करू शकतो ते अचीव करू शकतो. असं नाही की इझिली अचीव झाले पाहिजेत असंही असू नये किंवा खूप सारे इफोर्ट घ्यावे लागणार आहेत तुम्हाला ते ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यासाठी असंही असतं. वी कॅन अचीव. ओके. देन रिअलिस्टिक, म्हणजे असं नाही की हा मी चंद्र तारे सूर्य तोडून आणणार सगळं. इट्स नॉट युअर ऑब्जेक्टिव्ह. राईट? सो ऑब्जेक्टिव्ह हे रिअलिस्टिक असते जेणेकरून तुम्हाला ते अचीव करता येईल. अँड टाइम बाउंड, म्हणजे असं नाही की अरे आपला अख्खा आयुष्य ते एक ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यामध्ये गेलेलं आहे. नेक्स्ट, फॉर्म्युलेट स्ट्रॅटेजी. फॉर्म्युलेट स्ट्रॅटेजी. ओके, आता आपण काय केले स्टेप लक्षात ठेवा बरं. आपण पहिल्यांदा काय केलं, एक्सटर्नल एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स सेट केले. ओके, त्याचा स्टडी केला. सेकंड स्टेप मध्ये आपण काय केलं, इंटरनल एन्व्हायरमेंटल फॅक्टरचा स्टडी केला. थर्ड स्टेप मध्ये विजन मिशन काय आहे हे सेट केलं. देन आपले ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते सेट केले. कॉर्पोरेट नाही म्हटलं तरी चालेल, सेट ऑब्जेक्टिव्ह. हे बऱ्याच स्टुडंटना कॉर्पोरेट वर्ड लक्षात नाही. कॉर्पोरेट इन जनरल इट्स डिपेंड्स ऑन कंपनी ऑर फर्म. राईट? सो तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह सेट केले. देन नेक्स्ट आलात फॉर्म्युलेट स्ट्रॅटेजी. आता ही स्ट्रॅटेजी कशासाठी आहे, जे तुम्ही वरच्या स्टेप मध्ये ऑब्जेक्टिव्ह सेट केलेले आहेत ते अचीव करण्यासाठी तुम्ही इथे स्ट्रॅटेजी फ्रेम करा. राईट? काय आहे thereafter strategy must be formulated. A strategy is a broad plan developed by an organization to take it from where it is to be and where it want to be.
जे तुम्ही आता आहात कुठे, तुम्हाला कुठे जायचं आहे, इथून डायरेक्टली घरी जायचंय का? नो. ओके, सो तुमचं स्टँड इथे क्लिअर असला पाहिजे, दॅट मीन्स स्ट्रॅटेजी. सो manager develop the set of strategy that means corporate, divisional, functional and corporate. हे प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्हाला तुमच्या स्ट्रॅटेजीला सेट करायच्या that help an organization to accomplish its mission and vision of the organization. राइट, म्हणजे तुमचं मिशन काय आहे, विजन काय आहे, गोल्स काय आहेत, हे अचीव करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, स्ट्रॅटेजीला सेट करायचं. ओके, टेक अ 1 मिनिट. हा पॉइंट लक्षात आलाय? तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने हा मॉडिफाय करा आणि लिहा. ऑनलाईन स्टुडंट ऍज इट इज न लिहून घेता हा पॉइंट तुम्ही कसा सेट करताय बघा. रीड करा एकदा दोनदा आणि मग त्यामधून काही क्रक्स लिहिता येईल तो लिहा. खूप शॉर्ट सेंटेन्स लिहायचे. पहिलं सेंटेन्स thereafter strategy must be formulated, ऍड करा, अदरवाइज नाही केलं तरी चालेल. स्ट्रॅटेजी इज अ ब्रॉड प्लॅन, हे आलं पाहिजे मेन. स्ट्रॅटेजी इज अ ब्रॉड प्लॅन डेव्हलप बाय ऑर्गनायझेशन. बस. सेकंड मध्ये लिहा मॅनेजर डेव्हलप set of strategies such as corporate, divisional, functional, operational. As a result, we can easily achieve goals, objective, vision. Clear? Is it? Remain? Okay, very good, Rosmin. रोजमीन, आता याच्या आधी पहिलं सेंटेन्स काय येईल, स्ट्रॅटेजी म्हणजे काय हे येऊ दे. हे स्ट्रॅटेजीच्या सेकंड सेंटेन्स मध्ये आलं तरी चालेल. पहिल्या सेंटेन्स मध्ये स्ट्रॅटेजी इज अ ब्रॉड प्लॅन. ओके, स्ट्रॅटेजी इज अ ब्रॉड प्लॅन डेव्हलप बाय ऑर्गनायझेशन. आणि मग तू ऍज इट इज सेकंड सेंटेन्स घेतलंस तरी चालेल. गुड स्ट्रॅटेजी बाय अन ऑर्गनायझेशन हेल्प इन अचिव्हिंग द गोल्स, ऑब्जेक्टिव्ह ऑफ द ऑर्गनायझेशन. व्हेरी गुड, गुड ट्राय. चलो, make tactical planning is very important part in business planning process. काय आहे बघूया आपण tactical plan. So write down next thing, tactical plan. Tactical planning is the undertaken while formulating strategy involve the higher up of an organization. So tactical tend to be involve all member of the organization. Tactical planning is a short-term planning. All detail नाही. The tactical planning is the sub-plan. This is help for achieving the main. Okay, tactical म्हणजे काय, एक मोठा काहीतरी प्लॅन केलेला आहे, पण तो प्लॅन अचीव करण्यासाठी आपण जे सब प्लॅन करतो त्या प्लॅनला टॅक्टिकल प्लॅन. क्लिअर वेदांत? कुठून लिहाल बघा. tactical plan means the tactical plan is the sub plan. सब प्लॅन हे आलं पाहिजे, बाकी तुम्हाला काय लिहायचं plan. The tactical plan is also called as the short term plan, असं सुद्धा त्याला म्हणतात. आणि या टॅक्टिकल प्लॅनिंग मध्ये तुम्ही काय करता, ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी टॉप टू बॉटम डिस्ट्रीब्यूट करता. ओके, so that is why here say tactical tend to involve all members of the organization. लक्षात येते का? टॅक्टिकल प्लॅन सब प्लॅन आहे. टॅक्टिकल प्लॅनला शॉर्ट टर्म प्लॅन म्हटलं जातं. टॅक्टिकल प्लॅन हा मेन प्लॅन अचीव करण्यासाठी हेल्प करतो. दॅट इज वाय दिस इन्क्लुड्स ऑल पीपल इन द ऑर्गनायझेशन. क्लिअर?
Online student, clear point, tactical plan. Yes, ma'am. Yes, ma'am. Last point, build it procedure for monitoring and controlling. Start kara. This is the last step of business planning process. This is very important step in the business planning process. So in this step, business manager control and monitor all the activities. मग मॉनिटरिंग म्हणजे काय आणि कंट्रोलिंग म्हणजे काय, त्याचं मीनिंग थोडक्यात दिलं तरी चालेल. मॉनिटरिंग मीन्स टेकिंग अ पिरियडिक action, taking a periodic look at finding out. As it is bookish language न घेता simple करा. Monitoring means taking a periodic action and controlling means, what is mean by controlling? We were already learned in function of management. सांगा बरं कंट्रोलिंग मीन्स काय असतं? कोण सांगेल? नियती सांगता येईल? What is mean by controlling? कनेक्ट सांगता येईल कंट्रोलिंग म्हणजे काय? इन जनरल कंट्रोलिंग म्हणजे काय? वेदांत control not a handle right. आणखी काय सांगता येईल कंट्रोलिंग मध्ये? एखादं एक्झाम्पल द्या बघा. ओके, हाँ मेहरब बोलो. Very good, Rosemary. Controlling is the process of assisting, directing. Directing is very important thing in controlling process. Okay. So जसं मी आधी सांगितलं होतं, कंट्रोलिंग मीन्स नॉट अ कंट्रोल ऍक्टिव्हिटी. अरे हा एक दोन बाईक येत समोर आणि चला आपण कंट्रोल केलं का? नाही. So controlling means not a controlling activity but also provide proper direction. Very important thing लक्षात ठेवा. कंट्रोलिंग मध्ये काय करता तुम्ही? प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू दी ऍक्टिव्हिटी. जी ऍक्टिव्हिटी चालू आहे त्याचा रोडमॅप तुम्ही काय करता, त्याला प्रेफर करता. शॉर्ट मध्ये काय लक्षात ठेवायचं? कंट्रोलिंग मीन्स प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन. तुम्ही डायरेक्शन जेव्हा प्रोव्हाइड करताय ऑटोमॅटिक तुमचा कंट्रोल त्या ऍक्टिव्हिटी वर. Also or as well as measure standard performance with actual performance. हे सुद्धा कंट्रोलिंग मध्ये महत्त्वाचं आहे. ओके रोजनी, मेजर स्टँडर्ड परफॉर्मन्स विथ ऍक्च्युअल परफॉर्मन्स. व्हेरी गुड नादिरा, गुड. बाकीचे आपले सगळे स्टुडंट कोण आहेत माहितीये का? चंपक आहेत. फक्त बसतात येतात, काही आन्सर देत नाहीये. ऑनलाईन ऑल्सो स्टुडंट, ऑफलाईनचे स्टुडंटला नाही बोलत आहे. So is it clear question? Okay, so take a 1 minute, read and repeat. Okay. Monitoring means take a periodic look. Oh, ते काय सांगितलं अजून काहीतरी मी ते वेगळं सांगितलं. पिरियडिक हा वर्ड आला पाहिजे. मॉनिटरिंग मीन्स टेकिंग अ पिरियडिक लुक. ते जे काही चाललेलं आहे ते जस्ट बघ, मॉनिटर कर. पण मॉनिटर पेक्षा कंट्रोलिंगचा जास्त रोल असतो. मॉनिटरिंग हा ओके हे असं चाललंय का, बरं बरं आता ह्या दोन पैकी येऊन पुढे असं होणार आहे एवढंच सांगण्याचं काम मॉनिटरिंग करत. पण कंट्रोलिंग मध्ये त्यावरती कंट्रोल करायचं काम. ओके, मेरा नेटवर्क थोडंसं
चलो आज आपण एकच क्वेश्चन घेऊ, थांबूया इथे. थँक्यू.